राणूबाई कुठे आहेत? घात झाला महाराज. अक्कासाहेब मोगलांच्या हाती लागल्या. शिबाई, सुनबाई, महाराज काय हे? छत्रपतींची लेक मोगलांच्या कैदेत. आम्हाला आमची लेक तू करू पाहिजे. जगदंब, ऐकलत ना सुनबाई, काय झालं ते? आता बघा आमच्याकडे. नजर झुकवून काही उपयोग नाही. आता उठा आणि भिडवा आमच्या डोळ्याला डोळा. भिडवा. बघा केवढा मोठा उत्तर दिग्विजय करून आलेत शंभूराजे. थोरल्याबाई साहेब, तुम्ही अजून इकडेच आहात? जा जा, ओवाळणीची तयारी करा. पंचारती सजवा. असेल जगदीश्वराच्या मनात तर सजेलही पंचारती. तुमच्या या कोडगेपणाची आम्हाला कीव करावीशी वाटते बघा. मोगलांचा शहजादा स्वराज्यात आणायला गेले होते. शहजादा राहिला दूर. स्वतःच्या बहिणीलाही माघारी आणू शकले नाहीत. थोरल्याबाई साहेब, सूनबाईंना कशाला बोल लावताय? कारण याची खरी कळ इथंच आहे. त्यांच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घातलं. या कुलमुक्त्यार आहेत ना, पण एक जापसाल विचारता आलं नाही यांना. सुनबाई गेल्या होत्या छावणीत शंभूराजेंना आणायला. आणलं का त्यांनी? नाही. का ते स्वतः आले? तर ते सुद्धा नाही. अखेरीस कैद करण्याची खबर मिळाली तेव्हा पळाले. स्वतः विजापूर आणि बहिणीच मात्र सजापूर. मातोश्री माफी असावी, पण बताशीबाईंना खरंच काहीही होणार नाही. हा भाबडेपणा नाही चालत हो ढाल तलवारींच्या गर्दीत. जरा नीट समजून घ्या. तरी आम्ही म्हणत होतो यांचं लक्षण काही ठीक दिसत नाही, पण तुम्ही आम्हालाच खोटं ठरवा. काय तर म्हणे उत्तर दिग्विजय. थोरल्याबाई साहेब, थोडा संयम ठेवा. महाराजांचं राजकारण आहे हे. तिडे मारणारे आणि विडे उचलणारे संपवलेत त्यांनी. हे तुम्हालाही ठाऊक आहे, पण त्याची उमज मात्र लगेच होत नाही. आम्हाला समजत नाही असं का म्हणायचंय आपल्याला? बिलकुल नाही, परंतु लगेच शंभूराजांना दोष देऊ नका. हे एवढं सगळं घडत असताना आम्ही गप्प बसायचं? धाकट्याबाई साहेब, आम्ही स्वराज्याच्या महाराणी आहोत. राज्याभिषेकाच्या वेळी आमच्या मस्तकावर सोन्या रुपयाच्या फुलांची उधळण झाली होती. सप्त नद्या सागरांचा जलाभिषेक झाला होता.
तो काय उगीच? ते तर मोठं भाग्यच आहे तुमचं. परंतु आपण जशा महाराणी आहात तशाच आपण शंभूराजांच्या मातोश्रीही आहात. हे असं उणं धुणं काढत बसण्यापेक्षा आपल्या राणूबाई गडावर सुखरूप कशा येतील हे महत्वाचं. त्याबद्दल सांगावं. ते आम्ही कसं सांगावं? आणि राणूबाईंना सुखरूप घेऊन येणं हे सोपं आहे का? मातोश्री, खूप अवघड गोष्टी सुद्धा स्वराज्यात सोप्या झाल्यात हो. झाले आहेत ना? मग प्रयत्न करावा. दिलेर खानाच्या फौजेत राणूबाई आता राजकैदी आहेत. कोण आणणार त्यांना परत? या सगळ्याची जबाबदारी घेणार कोण? सांगा. आबासाहेब, ही राणू, छत्रपतींची कन्या राणू, तुम्हास वचन देते. आजपासून भावासाठी या राणूने जीवावर पाणी सोडले. राणूबाई, तुम्ही शंभूराजांसाठी हातावर पाणी सोडलं, पण तुमच्या हातावरून ओघळलेल्या त्या पाण्याला कृष्णामाईचंच मोल राहील. पंत ऐकलत ना, राणू अक्कांचा मेणा पकडला. वाईट खबर आली हो. ऐकवत नाही. आणखी वाईट खबर म्हणजे राणू अक्कांना गिरफ्तार करून बहादूरकराकडे घेऊन गेले. आणि आता तर असं समजतंय की त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यावर डांबून ठेवणार आहेत म्हणून. तो पंत असल्या खबरा ऐकत बसण्यापेक्षा असं वाटतं सरळ फौज घेऊन नगरवर जावं, किल्ला जमीनदोस्त करावा आणि राणू अक्कांना घेऊन यावं. मोरोबा, आपण पराक्रमी आहात. नुसते पराक्रमी नाही तर महापराक्रमी आहात, आणि हे जग जाहीर आहे. पण आता गप्प बसा. म्हणजे तमाशा बघायचा प्रसंग असताना तुम्हाला कीर्तन सुचत? गप्प बसा. ओ पंत, राणू अक्कांना आम्ही अंगा खांद्यावर खेळवलं. आपल्या समोर लहानाची मोठी झाली पोर. पंत, मला वाटतं सुरनीस, या प्रसंगात राजकारण न आणाल तर बरं. पंत, प्रसंग ओळखा. महाराजांवर काय परिस्थिती ओढवली असेल याचा विचार करा. विचार आम्ही नाही, शंभूराजांनी करायला पाहिजे होता. स्वतः सही सलामत सुटले, विजापूर गाठले, आणि बहिणीला संकटात सोडले मोगलांकडे. आणि बहीण कोण? तर थोरली बहीण, आई समान. केला का विचार? नाही. मग नुसतंच छावा म्हणून घ्यायचं स्वतःला? नाही, तुम्हीच सांगा ना. अहो पण पंत, तिथं प्रसंग काय आला असेल? प्रसंग कसाही असो, पण तुम्ही बहिणीला संकटात सोडून जाताच कसं? कितीही गरीब दुबळा भाऊ असला तरी असं वागणार नाही, पण हे वागले. नाही नाही, शंभूराजे असं वागणार नाहीत. का वागणार नाही? राणू अक्कांचा नांदता संसार मोडला त्यांनी. काय तर म्हणे उत्तर दिग्विजय. कसलं उत्तर दिग्विजय? आता त्या जाधवरावांना काय उत्तर द्यायचं ते बघा. स्वराज्यातल्या आयाबायांना आपण त्यांच्या अब्रूची हमी देतो. आता त्यांना काय उत्तर द्यायचंय ते बघा. सुरनीस, आता इथं तरी राजकारण नका करू. रायगडावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. छत्रपतींच्या लेकीला गिरफ्तार केलं जातं आणि आपण त्याचा आनंद मानायचा. हा पंत, आता उगाच भावनेच्या आहारी जाऊ नका, नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल. अहो, ही चांगली संधी चालून आली आहे शंभूराजांना कोंडीत पकडायची, त्यांना बदनाम करण्याची. आता तुम्ही का मागे सरताय? आता सगळीकडे धिंडोरा पिटायचा,
जो माणूस स्वतःच्या बहिणीची पर्वा करत नाही तो स्वराज्यातल्या आयाबायांची पर्वा काय करणार? कसं संरक्षण देणार? नाही सुरनीस, मला नाही पटत तुमचं. पंत, आता भावना नको, मुत्सद्दीगिरी महत्वाची. या माझ्या माग. जगदम. आमचं ऐका युवराज. नाही मामासाहेब, आम्हाला काही ऐकायचं नाही. आम्ही ठाम आहोत. हो, एवढं धावत पळत आलात, शत्रूला पाठीवर घेत हुलकावण्यात येत तुम्ही इजापूरच्या सीमेपासून पोहोचलात. जरा कुठं बसला नाही आणि लगेच निघायचं म्हणताय. जायलाच पाहिजे मामासाहेब. आल्या पावली. हो, आल्या पावलीच निघायला पाहिजे. पण आम्हाला काही ठाऊक नाही. आम्हाला फौज द्या. आम्ही त्या दिलेर खानाच्या तळावर हल्ला करू आणि अक्का साहेबांना सोडवून आणू. अहो, हेराची पक्की खबर आहे का मेना बहादूर गडापासून पोहोचलाय म्हणून काय झालं? आपण किती बी दौड मारली तरी मेना गाठू शकणार नाही. मामासाहेब, आपण मेणा गाठू शकत नाही, पण बहादूरगड तर गाठू शकतो ना. आम्ही त्या बहादूरगडावर विजेचा लोळ होऊन कोसळू, बहादूरगडाला खणती लावू, बहादूरगड बेचिराग करू, पण आमच्या अक्का साहेबांना सोडवून आणू. युवराज, जरा शांतपणे विचार करा. मामासाहेब, शांतपणे विचार करण्यासाठी वेळ नाही आमच्याकडे. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आम्हाला जर वाटेत खबर मिळाली असती ना तर आम्ही तसेच माघारी फिरलो असतो. युवराज, दिलेर खानाचं बळ वाढलंय. औरंगजेब बादशाहची फौज त्याला मिळाली. आपल्याला पुऱ्या तयारीनिशी जावं लागल. महाराजांचा विचार काय ते बघावं लागल. ते तुमचं तुम्ही बघा. अहो, पण युवराज, मामासाहेब, आम्हाला फौज द्या. अहो, फौज तुमचीच आहे आणि यो आंबीर मामा बी तुमचाच आहे. उलट येळ पडली तर म्याच जाईन म्हणतो. बर म्या इतके उन्हाळे पावसाळे बघितले, त्यातून एकच गोष्ट दिसती, काही उपयोग होणार नाही. मामासाहेब, तरी आपण प्रयत्न करू ना. जाऊ आणि भिडू. युवराज दमछाक होईल, शिवाय तुमचा जीव धोक्यात. युवराज, आता राणू अक्कांची सुटका करायची तर नुसता बळाचा विचार करून नाही चालणार. काहीतरी वेगळी युगत शोधावी लागणार. कसली युक्ती मामासाहेब, कसली युक्ती? तरी आम्ही सांगत होतो, सोबत जाऊ, बरोबर राहू, तुम्हाला सोडून नाही जाणार आम्ही. पण स्वतःची, स्वराज्याच्या भगव्याची शपथ देऊन आम्हाला पाठवलं. शेवटीची भीती वाटत होती तीच खरी ठरली. दिलेर खानानं आमचं नाक कापलं मामासाहेब. बहिणीचं बरं वाईट होणं म्हणजे नाक कापण्यासारखंच नाही का? युवराज, मामासाहेब, ज्या बहिणीनं मोगल छावणीत आमची पाठराखण केली, सावली सारखी आमची सोबत केली. दादासाहेब हे खा, दादासाहेब ते खा. दादासाहेब झोपला नाही, दादासाहेब जेवला नाही. गडाची याद येते, आबासाहेबांची आठवण येते. भावांनी बाळ स्वप्नात आलं. किती किती आठवणी मामासाहेब. मामासाहेब, आज लाज वाटते आम्हाला आमचीच. केवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवून छातीवर महत्वाकांक्षेचं चिलखत बांधून मोगलांच्या गोटात गेलो होतो आम्ही, आणि
आता काय मिळालं? साक्षात छत्रपतींची कन्या, शंभूराजांची बहीण, अक्का साहेबांना हरवून आलो. बाबासाहेब, परक्या घरची धनलक्ष्मी, गृहशोभा शत्रूच्या हाती सोपवून आलो. पुढे लोक काय म्हणतील? या शंभूराजांना स्वतःच्या बहिणीचं रक्षण करता आलं नाही. युवराज, मामासाहेब, आता कोणत्या तोंडानं महाराजांना सामोरं जावं? युवराजनींना काय सांगावं? जाधवराव दाजी साहेबांना काय जाब द्यावा? मातोश्रींची कशी समजूत काढावी? आणि स्वराज्याच्या रयतेतून वेगानं येणारे सायाळीचे काटे, ते कसे परतवावे? कसे परतवावे? कसे परतवणार? साहेब, अक्का साहेब, काय होऊन बसलं हे? थांबा, पाया पडू द्या. नाही 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 नाही. थांबा. तुमचा मान आहे, पाया पडू द्या. बरं बहिणीचा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बत्ताचं बाई. हो, किती लपवाल, किती दडवाल? एवढं काय दडलंय या कागदात? काही नाही हो बत्ताशीबाई, काही नाही. या दादासाहेब. बत्ताशीबाई, अहो थांबा. बत्ताशीबाई, अहो थांबा. अहो द्या. तुमचं कुंकू रायगडावर सही सलामत घेऊन जाण्याची जबाबदारी आमची. येतो. सुनबाई, सुनबाई, बाई, बाई, आपल्या सोन्यासारख्या बाई अशा कशा सापडल्या दारात त्या? त्यांच्या नशिबात ते होतं. तुम्ही तरी काय करणार? आमच्या आई बाबांनी तरी एवढी त्याच वेळी कशी निद्रिस्त राहिली ग? तिला तरी जाग यायची होती. निघाल काहीतरी मार्ग. तुम्ही शांत व्हा. कसं हसणं त्यांचं, कसं बोलणं. आमच्या नणंदबाई पण कधी नणंद म्हणून बारकावा केला नाही. ती चेष्टा, किती मस्करी, लहानपणापासून तशाच ग. कधी खायचं असेल ना तर ताटात घेऊन बसायच्या ग. एखादी हिरकली पैठणी आवडली की पहिली घडी मोडायला आम्हाला द्यायच्या. आपण गप्पा राहिलं ना की विचारायला यायच्या, बहिणीचा काही दुखतंय का हो तुमचं, काही खुपतंय का? शांत व्हा तुम्ही शांत व्हा. नाही दारात आम्ही बत्ताशीबाईंना घेऊन येतो. भाई, काय वाटतेल ते करू. त्या दिलेर खानाला हव्या तेवढ्या मोहरा मोजू आम्ही. सोनं नाणं देऊ, पण आपल्या बत्ताशीबाईंना घेऊन येऊ. बाई, हवं समदेसनी फुफाट्यात नका टाकू. शांत व्हा तुम्ही. आणि महाराज आहेत ना मग गडावर. बाबासाहेबांच्या परवानगीनं गड उतार होणार. आम्ही जाणार. बाई, त्या आमच्या कुंकवासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. आता त्या अडचणीत आल्यावर आपण हातावर हात ठेवून गप्पा बसायचं नाही. आम्ही सहन करू एखाद्या वेळी, पण आमच्यातल्या कुलमुखत्यारांना हे सहन होणार नाही. आम्ही जाणार, बत्ताशीबाईंना घेऊन येणार आम्ही.